विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आता अभ्यास आपण दिवसभर करतोय, पण फिक्स असं शेड्यूलच नाहीये. एखाद्या विषयाचा अभ्यास परफेक्ट होतोय, एखादा विषय मागे पडतोय. आज मी लवकर उठलो, पहाटे उठून अभ्यास केला. दुसऱ्या दिवशी मला जाग आलीच नाही. दुपारी काय करायचं मला समजत नाहीये. या सगळ्या गोष्टींचं उत्तर मिळणार आहे एकाच गोष्टीत, टाईम टेबल. तुमचं जर अभ्यासाचं परफेक्ट टाईम टेबल तयार असेल ना बाळांनो, संपला विषय. काही प्रॉब्लेम येणार नाही. पण हे टाईम टेबल मी तुम्हाला सांगतो तयार करून देणार आहे तुम्हाला मी. हे टाईम टेबल तयार करत असताना ऑब्व्हियसली आपल्याला फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे. ओके. केमिस्ट्रीचा पण करायचा आहे, मॅथ्स पण करायचा आहे आणि त्याचबरोबर तुमचं सी-एस असू दे किंवा आय-टी असू दे, हे 2 सब्जेक्ट किंवा टेक्निकल किंवा कुठलंही असेल बायफोकल सब्जेक्ट, इलेक्ट्रॉनिक्स असेल आणि त्याच्यानंतर लँग्वेज मराठी असेल, संस्कृत पण असतं बरं का बऱ्याच मुलांचं. याला पण वेळ द्यायचा आहे. ओके, म्हणजे मराठी असेल, इंग्लिश तर करावंच लागेल कंपल्सरी सब्जेक्ट आहे. जिओग्राफी सारखा पण सब्जेक्ट आहे. हे सगळं मॅनेज होईल असं वाटतंय का तुम्हाला? होतं. केलं की सगळं होतं. आपल्याला ते करायचंय लक्षात घ्या. बरं या स्टेजला काय होतं माहितीये का, की मी आहे तुमच्याबरोबर. तर आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या चॅनलवर सकाळी बरोबर 5 वाजता पहाटे अगदी तुम्हाला फिजिक्सचे आय-एम-पी मिनिमम 10 क्वेशन्स दिले जातात. ओके. बरं हे 10 क्वेशन्स तुम्हाला करायचे आहेत. वेळ लागेल थोडासा, पण करायचंच आहे. मग बरोबर हे होतंय 11 वाजता तुम्हाला आम्ही केमिस्ट्रीचे क्वेशन्स प्रोव्हाईड करतोय. मिनिमम 10 क्वेशन्स प्रोव्हाईड करतोय. दीदी. त्याच्यानंतर बरोबर 3 वाजता किंवा 2 वाजता 2 किंवा 3 हं. 2 किंवा 3 वाजता ओके. आम्ही तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिएक्शन्स देतोय. लक्षात घ्या. माझ्यासाठी हेच सगळ्यात इम्पोर्टंट आहे, ही सीरीज. मग चला 3-3 सीरीज आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करतो. हेच तुमचं टाईम टेबल आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? हां, तेच आहे. मी तुम्हाला म्हणतोय 4ला उठा. तुम्ही काय 4ला उठणार आहे का? नाही आहे. तुम्ही जेव्हा उठणार, तेव्हा तुमचं आवरून झालं. व्हिडिओ तुमच्यासाठी तयार आहे. फिनिश करायचं. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मी ऑफलाईनच्या मुलांना जे सांगतोय तेच तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये, की करा. हेच प्रश्न करायचे आहेत. ओके. बरं त्याच्यानंतर संध्याकाळी मी तुम्हाला सांगू का? संध्याकाळी 6च्या दरम्यान किंवा त्यानंतर म्हणूया, कधीही म्हणूया आपण, तुम्हाला मॅथ्स ओके, डेली मॅथ्स करायचं आहे. सगळंच कव्हर होतंय ना आणि लास्ट मोमेंट मी तुम्हाला सांगतो, की मधल्या इथं वेळ आहे, इथं वेळ आहे. जिओग्राफीचा एखादा दुसरा पॉइंट किंवा त्याच्यानंतर सी-एस, आय-टी, इंग्लिश याचा अभ्यास करायचा. हे करायचंच आहे बाळांनो लक्षात घ्या आणि हे करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, अगदी 6 तास जरी प्रामाणिकपणे व्यवस्थित अभ्यास केला ना, तरी हे होणार आहे लक्षात घ्या. ओके. म्हणजे मला ना काय करायचंय, की बघा किती करतोय बघा आपण प्रश्न. ठीक आहे. एक रिएक्शन होईल म्हणूया आपण. ठीक आहे. फिजिक्सचे 10 प्रश्न, केमिस्ट्रीचे 10 प्रश्न, मॅथ्सचे 2-4 इम्पोर्टंट टाइप तुम्ही कव्हर केले. तर जवळ-जवळ 10 दिवस जरी आपण हे फॉलो केलं, 15 दिवस समजा फॉलो करूया. फिजिक्सचे 150 क्वेशन्स, केमिस्ट्रीचे 150 क्वेशन्स तयार होतील. मॅथ्स ऑर्गॅनिकच्या पण जवळ-जवळ 15 ते 20 रिएक्शन मी कंप्लीट करणार आहे. सोपे रिएक्शन 2-2 घेईन एका लेक्चरमध्ये मी आणि त्याच्यानंतर मॅथ्सचे थेरम 10 दिवस द्या. पण 10 ते 15 दिवस द्या या टाईम टेबलला. मी तुम्हाला सांगतो सगळं जमणार आहे आपल्याला. सगळं. ओके. आणि जमायला लागलंय. तर जस्ट आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या चॅनलबद्दल थोडंसं बोलतो प्लीज ऐकून घ्या, की गेल्या 8 दिवसात म्हणण्यापेक्षा गेल्या 3 दिवसात जशी ही मी सीरीज व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून देतोय. सबस्क्रायबर वाढलेत. ओके. व्ह्यूज वाढलेत. ओके. तुम्ही चॅनल शेअर करताय. मित्रांना पण तुमच्या आवडलंय. कमेंट्स मी तुम्हाला सांगतो इतके जबरदस्त सपोर्ट मिळतोय ना, त्याच्याबद्दलच मला तुमचे धन्यवाद म्हणायचे आहेत. आणि मी खुश आहे मग. मी खूप खुश आहे, कारण विद्यार्थी माझे स्टुडंट आता अभ्यासाला लागलेत. मी तुम्हाला सांगतो ह्याच्यासारखा वेगळा कुठला आनंदच नाहीये. मग आता काय कसला विचार करताय? सह्याद्री ट्युटोरियल्स तर्फे आम्ही जे तुम्हाला टाईम टेबल सांगितलंय, त्या टाईम टेबलनुसार पहाटे उठा आणि उठल्यापासून व्हिडिओज अपलोड झालेले आहेत ऑलरेडी मी काय म्हणतो तुम्ही आज जर चॅनल बघत असाल, आज पहिला तुमचा म्हणजे आजच तुम्हाला माझं चॅनल सापडलं असेल, तर ॲक्चुअली मी सीरीज गेली 2 दिवस प्रोव्हाईड करतोय. ते कंप्लीट करा. ओके. तिथून सुरुवात करा. पार्ट 1 पासून सुरुवात करा. पार्ट 2 नंतर ओळीनं हळू-हळू कव्हर करा. 15 दिवस. ओके. आणि लवकरच मी तुम्हाला एक स्टडी प्लॅन पण देणार आहे बरं का, की नेक्स्ट रिमेनिंग डेमध्ये कसा अभ्यास केला पाहिजे हे पण मी तुम्हाला प्रोव्हाईड करेन. आणि कुठल्याही मनात ओव्हर थिंकिंग बिलकुल करायचं नाही. फक्त शांत डोक्याने अभ्यास करायचा. ऑल द बेस्ट.